श्रीराम समर्थ. श्री गोंदवलेकर महाराज ज्यांना भागवत किंवा महाभागवत म्हणून संबोधत, ते डॉक्टर कुर्तकोटी ब्रह्मानंदांच्या मध्यस्थीने श्री महाराजांच्याकडे आले. वैदिक काली ज्या रीतीने शिष्य ऋषींची सेवा करीत, अगदी त्याच रीतीने त्यांनी 8-10 वर्ष श्री महाराजांची मनापासून सेवा केली. श्री उठण्याच्या आत ते आपली स्नानसंध्या उरकून दाराशी जप करीत उभे राहत. श्रींच्या अफाट लोकसंग्रहामुळे लोक संसारातल्या अनेक कटकटी घेऊन त्यांना भेटायला येत. त्या बघून कुर्तकोटींच्या मनात अनेक संकल्प विकल्प येत, परंतु श्री त्यांची उत्तरे बोलण्याच्या ओघात परस्पर देऊन टाकीत. असे नेहमी घडे. एकदा श्रींनी त्यांना विचारले, तुला काय हवे? त्यावर डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, मला समाधीचा अनुभव हवा. बरे असे म्हणून श्रींनी त्यांना 40 दिवस अनुष्ठान म्हणजे अमुक एक जप संख्या करण्यास सांगितले. एक दिवस बाकी उरल्यावर श्रींनी त्यांना जवळ बोलावले, आसनावर बैस म्हणाले आणि डोक्यावर हात ठेवला. कुर्तकोटींची समाधी लागली. ती तासाभराने उतरली. श्रींनी विचारले, कसे काय वाटले? ते म्हणाले, मी फार आनंदात होतो, उगीच खाली आलो. त्यावर श्री म्हणाले, खाली आलो नाही, यावे लागले. तुझा पुण्यांश कमी आहे. आणखी पुष्कळ साधनाची म्हणजे नामाची गरज आहे. डॉक्टर कुर्तकोटी यांनी श्रींची अगदी मनापासून सेवा केली. एकदा श्री डोळ्यात पाणी आणून म्हणाले, एवढी सेवा का करतोस? डॉक्टर कुर्तकोटी खाली मान घालून गप्प उभे राहिले. पुढे ते गावी परत गेल्यावर श्री म्हणाले, सेवेचा क्षीरसागर मी अमक्यासारखे व्हावे या कामनेने नासून गेला आहे. श्रींनी आपणास विवेकानंद बनवावे अशी डॉक्टर कुर्तकोटींची तीव्र वासना होती, हे ते स्वतःच सांगत. पण तसे होण्याचे नव्हते. नियती निराळी होती. 42 वर्ष ज्यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार झाला, त्या ती तात्यासाहेब केतकर यांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ ताई यांचा पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. श्रींच्या मंडळींना खायला प्यायला घालण्यासाठी त्यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. श्रींनी माझी प्रत्येक इच्छा पुरवली. आता मला कशाचीही अपेक्षा नाही. आता एकच मागणे उरले, यांच्या मांडीवर डोके ठेवून शेवटची झोप घ्यायची. पण नियती निराळी होती. तात्यासाहेबांनी एप्रिल 1967 दवाखान्यातच देह ठेवला. त्यांना हे समजले तेव्हा त्या एवढेच बोलल्या, महाराजांची इच्छा. श्रींनी माझे लग्न ठरवून 1904 साली मला घरात आणले. माझा संसारही त्यांनीच चालवला. हा प्रसंगही त्यांनीच आणला. दुसऱ्या दिवसापासून भेटायला येणाऱ्यांना जेवून जाण्यास त्या नेहमीप्रमाणे सांगू लागल्या. 5व्या दिवशी घरी आधी ठरलेले लग्नाचे केळवण व्यवस्थित पार पडले. त्या अखंड स्मरणात असत. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, यांचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. श्रीराम जय राम जय जय राम.